श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3.5 मुहूर्तापैकी एक आणि वर्षातील सर्वात शुभ मानला जाणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. यंदा 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. पण यंदाची अक्षय तृतीया साधीसुधी नाही. तब्बल 100 वर्षानंतर या दिवशी गजकेसरी योग आणि मालव्य राजयोग यासारखे अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. यामुळे काही खास राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या आहेत त्या 6 भाग्यवान राशी ज्यांचे गोल्डन डे म्हणजे सुवर्णकाळ या दिवसापासून सुरू होत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण तुमची रास यात असू शकते. आता बघूया आपण अक्षय तृतीयेची तिथी काय आहे. तर 2026 मध्ये अक्षय तृतीया ही रविवार 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होत आहे. तृतीया तिथीची समाप्ती ही 20 एप्रिल रोजी सकाळी 7:27 होत आहे. या दिवशी काही शुभयोग तयार झालेले आहे. आता कोणकोणते या दिवशी शुभयोग तयार झालेले आहेत तर ते सर्वात प्रथम बघूया. त्यामध्ये जो पहिला शुभयोग आहे तर तो म्हणजे गजकेसरी योग. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे हा योग बनत असून तो संपत्ती आणि मानसन्मान मिळवून देतो. मालव्य योग तयार झालेला आहे. मालव्य राजयोग, त्यामध्ये शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत असल्याने हा राजयोग बनत आहे, जो सुख समृद्धीचा कारक आहे. त्यानंतर तिसरा जो योग तयार झालेला आहे त्यामध्ये असणार आहे त्रिपुष्कर योग. या योगात केलेल्या गुंतवणुकीचा किंवा कामाचा तिप्पट फायदा आपल्याला मिळतो. तर हे जे 3 शुभयोग आहेत तर ह्या 3 शुभयोगांचा फायदा अनेक राशींना खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता कोणत्या त्या भाग्यवान राशी आहेत, त्यांना फायदा कसा होणार आहे या संदर्भाची आपण माहिती पाहूया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. या दिवशी जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये सोन्याची किंवा चांदीची खरेदी आवर्जून करा. गरजूंना जलदान, पाणी किंवा अन्नाचे दान करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची संयुक्त पूजा ही आवर्जून करा. घरामध्ये काही सेवा सुद्धा आपल्याला रुजू करायच्या असतात. त्यामध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे कनकधारा स्तोत्रम. या स्तोत्रामुळे आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात. शक्य झालं तर 11 वेळेस पठण करा. नाही शक्य तर 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल. विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला स्वामी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करायच्या आहेत. कारण सेवा ज्या वेळेस आपण करतो, आपल्या तोंडातनं जे मंत्र उच्चारण होतात त्यामुळे आपल्या घरातील जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती एनर्जी आपली खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि निगेटिव्ह एनर्जी आपली समाप्त होत असते. त्यामुळे ह्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. आवर्जून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. आणि बघा, माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असते ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली सेवा. त्यामुळे विष्णू सहस्रनाम आवर्जून पठण किंवा श्रवण आवर्जून करा. आता आपण बघूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांना या अक्षय तृतीयेचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होणार आहे. त्यामध्ये पहिली जी रास असणार आहे ती म्हणजे मेष रास. सूर्य तुमच्याच राशीत उच्च स्थानात असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा गोल्डन काळ आहे. रखडलेली कामे तुमची पूर्ण होतील. त्यानंतर पुढची जी रास आहे ते म्हणजे वृषभ रास. शुक्राचा मालव्य योग तुमच्या राशीतच बनत आहे. तुमच्यासाठी हा काळ ऐश्वर्याचा असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नवीन वाहन किंवा घर घेण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. त्यानंतरची तिसरी जी रास आहे ते म्हणजे सिंह रास. तुमच्यासाठी मानसन्मानाचा हा काळ आहे. नोकरीत बढती आणि पगारवाढीचे योग आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि सरकारी कामात यश मिळेल. चौथी रास आहे ते म्हणजे तुळ रास. व्यापारी लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. जोडीदाराच्या मदतीने धनलाभ होण्याचे संकेत आहेत. 5वी जी रास आहे ती आहे धनुरास. गुरुच्या शुभ प्रभावामुळे परदेश जाण्याचे किंवा शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. 6वी जी रास आहे ते म्हणजे मीन रास. बघा, शनी आणि गुरुची अनुकूल स्थिती तुमच्या भाग्याची साथ देईल. दीर्घकाळापासून असलेले आजार दूर होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक चणचण कायमची दूर होईल.
तर अशा पद्धतीने तुम्हाला या अक्षय तृतीयेचा फायदा होणार आहे. आता या राशींनी नेमकं आपण बघूया की कोणते छोटे जे उपाय आहेत तर ते केले तर तुमचं भाग्य अधिक प्रबळ होण्यासाठी हे छोटे पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत. बघा, सर्वात पहिला आहे ते म्हणजे मेषरास. या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे लाल चंदन टाकून स्नान करावे. तसेच भगवान हनुमानाला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. दुसरी जी रास आहे ते म्हणजे वृषभ रास. माता लक्ष्मीला सफेद रंगाची मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास गरिबांना तांदूळ किंवा साखरेचे दान करावे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्याने या उपायाने आर्थिक समृद्धी आणि जीवनात भौतिक सुखे वाढतील. त्यानंतर चौथी जी रास आहे ते म्हणजे सिंह रास. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू आणि लाल फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे समाजात मानसन्मान वाढेल आणि सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील. त्यानंतरची पुढची जी रास आहे ते म्हणजे तुळ रास. देवी लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. तसेच श्रीसूक्ताचे पठण करावे. व्यापारात वृद्धी होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पाचवी जी रास आहे ते म्हणजे धनुरास. भगवान विष्णूंना हळदीचा टिळा लावावा आणि हरभऱ्याच्या डाळीचे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचे दान करावे. यामुळे भाग्याची साथ मिळेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पुढची जी रास आहे ते म्हणजे मीन रास. या दिवशी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या जपामुळे मानसिक शांतता लाभेल, आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होईल. अशा पद्धतीने हे काही छोटे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. आणि एक खास कॉमन उपाय जो सर्व राशींसाठी आहे. कोणतीही रास हा उपाय करू शकते. त्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या माठाचे म्हणजेच घड्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी माठात पाणी भरून ते कोण गरजूला किंवा मंदिराबाहेर करायचे आहे आणि त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी जितकं तुम्ही दान कराल ना तितकं त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. कारण अक्षय तृतीया हा असा दिवस असतो, या दिवशी जर तुम्ही पुण्य केलं तर त्याचं पुण्यामध्ये अनेक पटीने वाढ आपल्या पुण्यात होत असते. पण जर तुम्ही पाप केलं किंवा नकारात्मक काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ होत असते. आणि हा दिवस असा असतो ज्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान विष्णू साक्षात पृथ्वीवरती भ्रमण करून बघत असतात. कोण कोणती कष्ट करत आहे, उपाय करत आहे आणि सेवा करत आहे. तर त्याच्या कष्टाचं, उपायांचं आणि सेवेचं फळ देण्याचं काम हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे करत असतात. त्यामुळे छोटे छोटे उपाय किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. अगदी घरातल्या घरात साधे उपाय आहेत हे करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर तो उपाय करत असताना आपल्याला तो कोणालाही सांगायचा नसतो, याची काळजी घ्या. जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.